भोंदूबाबा खराचा आणखी एक नवा कारनामा समोर आलाय। महिला अत्याचार अनधिकृत मालमत्तेनंतर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेवासा येथील व्यापारी राजेंद्र भागवत यांनी खरात विरोधात गुन्हा दाखल केलाय। रत्न बसवून देण्याचं सांगत व्यापाराकडील 20 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या देखील काढून घेतल्याचं तक्रार आता समोर येते। मी डिसेंबर 2022 मध्ये खरात यांच्या उकस लँड डेव्हलपर्स ऑफिसमध्ये गेलो होतो। तर त्यावेळेस त्यांच्याकडे गेला असता त्या ठिकाणी माझ्या काही आयुष्यात थोडीफार चढ उतार येत होती। मी सर्जेनी त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो होतो। त्यांना ते सगळं काही सुचवलं। सांगितल्यानंतर मला त्यांनी काही रत्न सांगितले होते की जे तुम्हाला एक सोन्याच्या अंगठीमध्ये परिधान करावं लागतील। माझ्याकडून काही सोन्याच्या अंगठ्या होत्या माझ्या हातामध्ये, त्या माझ्याकडून त्यांनी ठेवून घेतल्या सोन्याच्या अंगठ्या, की जे तुम्हाला मी एक 8 दिवसामध्ये माझ्याकडचे हिरे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पेस्टिंग करून देईल। आणि मला ते साधारण 3 रत्न त्यांनी 2,62,000 रुपयाच्या मध्ये आमचं ते ठरलेले होते। तर पहिल्या दिवशी माझ्याकडून त्यांनी 1 लाख म्हणून आगाऊ स्वरूपात घेतलेले होते। 1 लाख रुपये त्यांना दिल्यानंतर मला त्यांनी 5-6 दिवसानंतर फोन करून सांगितलं की तुमची अंगठी तयार आहे, तुम्ही उर्वरित पैसे घेऊन या आणि तेवढी ती अंगठी घेऊन जा।